यश सरांच्या प्रोजेक्टचं काम समीर सरांनी करून ठेवलं होतं ना. हा त्याचं काय? तर सरांच्या लॅपटॉपवर वहिनीने पाणी ओतलं. उगाच काहीतरी बोलू नको. इकडे ते बोल. ऐक नेहा, मी असं काही केलेलं नाहीये. ते चुकून झालेलं आहे माहितीये का तुला. मी धक्का दिला म्हणून पाणी सांडलं. आणि नेहा तुला माहितीये मी ऑफिस मध्ये नवीन आहे ना, म्हणून ही मुलगी माझ्यावर आळ घेतेय. ही खोटं बोलते नेहा, मी नाही काय केलंय ग. तुम्ही काही काय बोलताय? हॅलो नेहा, हे बघ माझी खरंच काही चूक नाहीये नेहा. हे यांची चूक आहे ना, म्हणून मी यांना बोलतेय. उगाच तू माझ्यावर नाव घेऊ नकोस. मी तुला सोडणार नाही. मग तुमची चूक आहे ना, म्हणून मी बोलतेय. कळलं? तू जास्त बोलू नकोस, कळलं ना? तू अरे एक मिनिट, तुमची चूक होती. ते किती महत्त्वाचं प्रोजेक्ट होतं माहितीये का तुम्हाला? माझ्यामुळे काही झालेलं नाहीये, समजलं ना तुला? तू मला धक्का दिलास ना म्हणून पाणी सांडलं. तुला समजतंय? एक मिनिट. हा काय बेजबाबदारपणा आहे? काय चाललंय काय तुमचं? तो लॅपटॉप पुसला नीट. त्याला त्याच्यावर थोडंसं ड्रायर मार आणि त्याला सुकव. मी आले ऑफिस मध्ये. नेहा ऐक ना, तू नको येऊ. तू टेन्शन घेऊ नकोस. मी बघते काय करायचं ते. नाही हे बघा, तुम्ही दोघी आता काही करू नका. लॅपटॉपला हात नका लाव. मी येते तिथे. मी आल्यावर सगळं नीट चेक करते. नेहा तुमच्यामुळे सगळं झालंय. माझ्यामुळे काही झालेलं नाही. उगाच काहीतरी फालतू बडबड करू नको, समजलं ना? मी गुपचूप. तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू मला खेचलंस म्हणून पाणी पडलं ना त्या लॅपटॉपवर. तू बोलूच नकोस ग. तू खोटं सांगितलंस तिला. आता नेहाला काय वाटेल याचा विचार केलायस का? नेहा काय झालं? एवढी टेन्स काय? कोणाशी बोलतोयस? काकू, तो यशचा लॅपटॉप आहे ना, त्याच्यात त्याचे सगळे यूएसचे डॉक्युमेंट्स आहेत. त्या लॅपटॉपवर पाणी सांडलं. काय बोलतेस तू? कसं काय? आणि समीर नव्हता का तिथे? नाही, समीर माझ्या सांगण्यावर दुसऱ्या मीटिंगला गेला होता आणि केबिन मध्ये शेफाली आणि वहिनीच होत्या. आता त्यांनी काहीतरी गोळ घालून ठेवला. मला कळत नाही मी काय करू. आय नो नेहा, तू जरा शांत हो प्लीज. यशला कळलं ना, तो खरंच खूप अपसेट होईल. जरा थांब, मलाही जरा विचार करतो. एक मिनिट. तू ना यशला काही सांगायच्या आधी ऑफिसला जा. म्हणजे त्या डॉक्युमेंट्स जे आहेत त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे असेल तर काही प्रश्नच नाहीये. पण समजा ती नसेल तर आपल्या IT ला फोन करून क्लाउड मधून काही रिकव्हर होते का ते बघ. मला असं वाटतंय की तुझ्या वहिनीवर सगळं यायला नकोय ग. तिच्यावर ह्याचं खापर फुटायला नको. पण काकू, मी तर आज सुट्टी. हाय नो नेहा, हाय नो. यश आज बऱ्याच दिवसांनी घरी आले आणि त्याच्यासाठी तू सुट्टी घेतलीस कळतंय मला. पण आय एम व्हेरी शुअर हे मर्जर यशसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? म्हणजे मी काय म्हंटलं असं तुला की समीर असेल तर तिथे तो बघेल. पण आता तूच समीरला तिकडे मीटिंगसाठी पाठवलंस, त्याच्यामुळे तोही ते हँडल करू शकणार नाहीये. सो आय गेस आता तुलाच ताबडतोब निघायला लागेल, राईट? बरं, मग मी जाऊन येते काकू. प्लीज निघ लवकर. हा, मी येते का? डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके, या. तू कुठे चालली अचानक? यश, मला ऑफिसला जावं लागेल. मी पटकन जाऊन येते. ऑफिसला आज सुट्टी आहे तुझी नेहा? हो मला माहितीये, पण मला जावं लागेल. यश प्लीज आता काही विचारू नकोस. असं काय अर्जंट? नेहा फ्रेंड आपण तिघ जण संध्याकाळी कुठे जाणार आहे फिरायला? सांग ना. बापरे, कसला घोळ घालून ठेवला या वहिनींनी. सगळा डेटा गेला तर केवढाला पडेल ते. सगळं मेसअप करून ठेवलंय. शेफाली, काय झालं काय शेफाली? नेहा बघ ना ग. अगं काय झालं ना, समीर सरांनी मला सांगितलं म्हणून मी वहिनींना बाहेर घेऊन जायला आले. तर ते माझं ऐकेच ना. त्या मुद्दाम सरांच्या लॅपटॉप जवळ येऊन उभ्या राहिल्या. तर मग मी त्यांचा हात पकडून त्यांना नाही. शेफाली तू शांत हो, बघू दे मला. हो ग नेहा, पण त्या ऐकेच ना माझं आणि सगळं पाणी सांडलं ग. शेफाली एक मिनिट, शांत हो तू. सगळंच काही ऑन का नाही होते? मे आय कमी मॅम? या कम. हा सरांचा लॅपटॉप आहे. ह्याच्यावर पाणी सांडलंय. तुम्ही एकदा चेक करा ना. सरांचा डेटा काही उडला नाही. बरं मॅम, मी बाहेर जाऊन बघितलं तर चालेल का? हो प्लीज. ओके.
माझं सगळं नेहा, अगं नेहा, बरं झालं बाई तू आलीस. या बाईने काय घोळ घातलेला तुला माहितीये का? म्हणजे काय झालं माहिती का, मी जेव्हा केबिन मध्ये आले ना तेव्हा मी हिला सांगत होते की मी जरा फायली बघतीये. माझ्यावरचा राग काढण्यासाठी हिने पाणी ओतलं ग. 1 मिनिट वहिनी, खोटं बोलू नका तुम्ही. एकतर तुमचा धक्का लागला, वर तुम्ही मलाच बोलताय. हे बघा, एकतर तुमच्या हातून पाणी सांडलंय. अरे एक मिनिट, काय चाललंय? अजिबात नाही. अगं तुला काय चाललंय तुमचं? असे का म्हणताय तुम्ही? इथे किती सिरियस सिच्युएशन आहे आणि तुम्ही आधी बाहेर जा, आपण नंतर बोलू. वहिनी प्लीज बाहेर जा. शेफाली बाहेर जा, आपण नंतर बोलू. सॉरी. वहिनी प्लीज बाहेर जा, आपण नंतर बोलू या विषयावर. तू आता प्लीज म्हणालीस म्हणून जाते. यशला फोन करू, कळव का त्याला? वैभव ये. नेहा, वैभव आलाय. काय झालं? वैभव चेक करतो प्लीज. काय झालं? मॅम, सगळं सेफ आहे ना? कालपर्यंत डेटा शो होत आहे, बट आजचा डेटा काही शो नाही होत आहे. त्या डीलची फाईल ती खूप महत्वाची होती, ती डिलीट झाली का? नाही, त्यातल्या काही फाईल्स आहेत आणि काही दिसत नाहीयेत. समीर, अरे ती डील खूप महत्वाची डील आहे. तुला आज ते सगळे डॉक्युमेंट्स मेल पण करायचे होते ना. आता काय करायचं आपण? ठीक आहे, तू आता पॅनिक होऊ नको. तू ट्राय करतोय ना, रिलॅक्स. आपण बघूया. वैभव प्लीज जरा बघ ना. हो सर, प्लीज प्लीज चेक कर ना, प्लीज बघ ना. सर, डेटा शो होतोय सर. होतोय? फॅन्टॅस्टिक. ह्याच त्या फाईल्स आहेत. समीर, नक्की ह्याच फाईल्स आहेत ना? हो, त्याच फाईल्स आहेत. गणपती बाप्पा मोरया. बरं सर, डेटा इथे बॅकअप करून ठेवला आणि फाईल पण इथे सेव्ह केलेत. थँक गॉड. ग्रेट. वैभव जरा उभा राहा ना प्लीज. काय झालं सर? उठ दोस्ता. थँक्यू सो मच. माझी नोकरी वाचवली यार. आम्ही खूप रेसलेस झालो होतो. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. मी येतो. ओके, थँक्स अ लॉट. ते राहू दे आमच्याकडे, मी तुला नंतर पाठवीन. या. थँक्यू. थँक्स अ लॉट वैभव. समीर, मी यशला कळवते. नाही, इतक्यात नको. आपण हे सगळं आधी चेक करू. मीटिंग होऊन जाऊ दे, मग आपण त्याला कळू. नाही तर तो विनाकारण रेसलेस होईल. ओके. तू कुठे चालली अचानक? यश, मला ऑफिसला जावं लागेल. मी पटकन जाऊन येते. ऑफिसला आज सुट्टी आहे तुझी नेहा? हो मला माहितीये, पण मला जावं लागेल. यश प्लीज आता काही विचारू नकोस. असं काय अर्जंट? नेहा, फ्रेंड, मी याच्यामधला कोणता ड्रेस घालू? हा घाला, चांगला आहे. तुझ्याकडे असे मॅचिंग कपडे आहेत का? मॅचिंग कशाला? आपण बर्थडे पार्टीला जात नाही आहोत. पण आपण फिरायला तर जातोय ना. आपण तिघांनी मॅचिंग कपडे घालून जायचं. असं का? मग ठीक आहे, तू हाच घाल. हा ओके. पण आईकडे अशी मॅचिंग साडी आहे. माहित नाही बेटा. आई आज ऑफिसला का गेलीये? ती सुट्टी घेणार होती ना. कधी येणार आहे ती? माहित नाही. तू आईवर चिडलायस का? फ्रेंड कधी चिडतो का? मग कर ना आईला फोन. अगं आई आता बिझी असेल आणि काम लवकर संपून निघते असं म्हणाली आहे ना ती. मग निघाली की करेल ती फोन. पण लवकर येणार आहे असं म्हणाली आहे ना. हो. आईला यायला उशीर झाला तर आपण नाही जायचं का? आईला उशीर झाला तरी आपण जायचं. आपलं ठरलंय की नाही जायचं? जा आता, कपडे बदल, हा ड्रेस घाल, छान तयार हो. ओके हो. जा. मी मोठ्या आईला सांगणे मला तयार. ओके जा.
बसा. लॅपटॉप बरा झाला. बसा. काय झालं होतं नेमकं? गडबड झाली ना एकदम, म्हणजे शेफालीमुळे झाली. मी होते म्हणजे केबिन मध्ये, पण ते काय झालं, मी फायली चाळत होते आणि एकदम आली शेफाली आतमध्ये आणि मला म्हणाली की तुम्ही निघा बाहेर. तर मी तिला म्हटलं अगं असं काय करतेस, मला हे सगळं लिहू दे ना, म्हणजे बघू दे ना मला हे फायली वगैरे. तर मला म्हणाले की काय बघताय तुम्ही, बाहेर व्हा. मी तिला म्हटलं अगं का गडबड करतेस, मी पटकन हे आवरते. तर तिने माझा हात खेचला आणि मी तिला म्हटलं अगं नको असं करू. तेवढ्यात तिच्या हातून पाणी सांडलं. शेफालीचा धक्का लागला आणि पाणी सांडलं आणि तुम्ही विचारल्यावर मग ती तरी नाही म्हणाली का? हो. ती नाही म्हणाली? हो म्हणजे मला नाही कळलं. मी तिला म्हटलं की रडू नकोस तू, ते आपले नेहा समीर आपलेच आहेत, ते ऐकून घेतील, समजून घेतील तुला. तू शेफालीच्या हातून जर चूक झाली ना तर ती माझ्या हातून लॅपटॉपवरती पाणी सांडलंच कसं असं म्हणून कांगावा करेल. माझ्या हातून पाणी सांडलं नाही असं म्हणून आकांड तांडव कधीही करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, शेफालीकडे स्वतःच्या चुका लपवण्या इतका मूर्खपणा नाहीये आणि स्वतःच्या चुका लपवून दुसऱ्यांच्या माथ्यावरती खापर पडण्याचा अतिशहाणपणा ती कधीही करत नाही. ही गोष्ट मलाही माहितीये, नेहालाही माहितीये, ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफलाही माहितीये आणि यशलाही माहितीये. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, इथून पुढे असा गोंधळ घालून जर तुम्ही शेफालीवरती आळ घेतला तर मी विसरून जाईन की तुम्ही नेहाच्या वहिनी आहात. समीर मला धमकी देऊन गेला की काय? तिथे ती सिम्मी, इथे हा समीर आणि नेहा तर आहेच. अरे देवा, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि नेहाकडे जॉब मागितला असं झालंय मला आता. काय करू, वाट लागली माझी. परी, अगं नेहा ये ना बाई. काकू, परीला पाहिलं? अगं परी आणि यश तर दोघे बाहेर गेलेत. बाहेर गेलेत? हो. अगं तू नव्हतीच ना म्हणून ते दोघेच गेलेत. हो का? यश काहीच बोलत नाहीये आणि मेसेजही नाही केला. का यश तुला काहीच बोललं नाही का? हा नाही, मी फोन लावत होते पण लागला नाही फोन. रेंज नसेल बहुतेक ना. काय पाहताय काकू? अगं मी ना तुमच्याच लग्नाचा अल्बम बघत होते. हे बघ ना, हा परीचा फोटो कसा दिसतोय, छान आहे ना. हा फोटो जर का मी मोठा करून असा वॉलवर लावला तर कसा वाटेल ग? फोटो वॉलवर लावणार आहात? ते म्हणजे अगं नेहा, माझं ना ह्यांच्याशी काल बोलणं झालंय. आम्ही दोघांना चान्स घेणार आहोत. वाव, किती छान बातमी आहे काकू. हो ना. मग नेहा, मी असं ऐकलंय की अशा दिवसामध्ये छान छान ऐकायचं असतं, छान छान पाहायचं असतं आणि छान छान लहान मुलांचे फोटो बघायचे असतात. खरं आहे ना? अगं म्हणूनच मला परीचा फोटो हवा होता आणि तोच शोधत होते. कारण की परीचा फोटो असा सतत नजरेसमोर असला ना की मग आमचं बाळ पण परीसारखंच गोड होईल. पण तुला चालेल ना मी परीचा फोटो लावला तर? काकू, जो फोटो लावायचा असेल तो लावा, असा मोठा करू. आय एम सो हॅपी फॉर यू काकू. पण नेहा, हे मी फक्त तुझ्याशीच बोलते. हे घरामध्ये कोणालाही माहित नाहीये. प्लीज कोणाशीही बोलू नकोस. हा, डोंट वरी काकू, मी कोणाला नाही सांगणार. पण मी फक्त यशला सांगू, कारण इतकी छान बातमी आहे ना, तो खरंच खूप खुश होईल. यशला? चालेल,
पण त्यालाही सांगा इतर कोणाशीही बोलू नको म्हणावं. नाही काकू, तू नाही बोलणार. मी आत्ताच फोन करते. हॅलो यश. आम्ही बिझी आहोत, नंतर बोलतो. काय झालं? नाही काकू, मे बी ते कुठेतरी बिझी आहेत. मे बी फिल्म बघत असतील, नाही तर कुठल्या तरी राईडवर बसले असतील. पण तो आल्यावर मी त्याला नक्की सांगेन. मी येऊ काकू? ए नेहा, पण कुणालाही बोलू नकोस हा. नाही सांगणार काकू. मी येते. हो. अगं आज परी आली नाही का? अहो ती आज येणार नाहीये. मला खूप आठवण येते ग तिची. मी फोन करून बोलावून घेऊ का तिला? काही गरज नाहीये. अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, आज यश अमेरिकेहून आलाय म्हणून ती परस्पर घरी गेली. नेहाने सुद्धा सुट्टी घेतली आणि काही फोन बिन करू नका. आठवलं तू मला सांगितलं होतंस. सॉरी. आणि बरं झालं नाही आली ते, नाहीतर दिवसभर तुम्ही माझं डोकं खाल्लं असतं. त्या परीच्या ड्रायव्हरला ओळखतो मी, कुठेतरी पाहिलंय त्याला. एक मिनिट, आता विषय कोणी काढला? बरं बाई, मी काढला. चुकलं. हे घ्या. पण मला नक्की आठवतंय, मी त्याला चांगलाच ओळखतो. अगे मी काय म्हणत होतो, आलात तुम्ही? झोपली ती? हो. दे मी करू? खाल्लं तिने काही? हो. तू खाल्लंस? हो. ऐक ना, मला तुला ना एक सिक्रेट सांगायचं आहे. यश, उशीर झालाय ना. यश, चिडलायस? असा का वागतोयस? याला काय झालंय? असं तुटक का वागतोय? यश, मी तुला असं न सांगता ऑफिसला निघून गेले म्हणून चिडलायस ना? यश, ऍक्च्युली काय झालं ना, मी इट्स ओके नेहा, मला ऐकण्यात काही रस नाही. मुळात मला ऐकायचंच नाही. पण मी काय सांगते ते एकदा तो विषय नकोय मला नेहा. एवढं तरी जमेल माझ्यासाठी? कुठे बनवलंय? शेफने. किती ब्लँड आहे, काही टेस्टच नाहीये त्याला. असं खातो का मी अंड? प्लीज थोडं स्पायसी करून घेऊन या प्लीज. सॉरी सर, ऑमलेट घेऊन जातो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. यश, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. नेहाबद्दल बोलायचं असेल समीर तर मला काही बोलायचं. अरे नाही नाही, नेहाबद्दल नाहीये, इन जनरलच थोडंसं बोलायचंय मला. इन जनरल पण तुला नेहमी नेहाची बाजू घेऊनच बोलायचं असतं, म्हणून मला काही बोलायचं नाही. काय माहिती का यश, बाजू असं नाही, पण मला काय वाटतं की नेहा तशी का वागली असेल, त्याला काहीतरी एक कारण असेल ना. तर मी तुला काय म्हणालो, मला नाही बोलायचं त्या विषयावर.